आता बघूयात इतर क्षेत्राशी संबंधित टॉप 9 राजकीय बातम्या। पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, मंत्रिमंडळातील रिक्त असणारी मंत्रिपदं भरली जाणार, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकी अगोदर आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न, राज्यातील महामंडळांचंही वाटप करण्यात येणार, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाला राज्य मंत्रिपदाची ऑफर होती, पुढच्या वेळेस दिल्यासच कॅबिनेट द्या, दादा गटाची मागणी, देवेंद्र फडणवीसांची माहिती। मोदींच्या सरकारमध्ये अजित दादांच्या गटाला एकही मंत्रिपद नाही, कॅबिनेट मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही थांबायला तयार आहोत, अजित पवारांची प्रतिक्रिया। आज राष्ट्रवादीचा 25वा वर्धापन दिन, राष्ट्रवादीच्या कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचं आयोजन, सुनील तटकरेंच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार। अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन, खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार, तर संध्याकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। बदलापुरातही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा, शरद पवार गटाकडून लाडू वाटप करत जल्लोष। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यामुळे विक्रोळीत भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून जल्लोष व्यक्त केला, कार्यकर्त्यांकडून फटाक्यांचीही आतषबाजी। रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा।